आजच्या आपल्या झणझणीत ब्लॉगची सुरुवात केली ह्या मुलांपासून होणार आहे. आता नेमका काय विषय तुम्हाला सांगतो. आज 15 ऑगस्ट आहे आणि त्यामुळे केली ही मुलं सगळीजण झेंडावंदनला चाललेलीत आणि आमच्या घरापासून गणी 4 पावलावरच आमची शाळा आहे. आता ह्या शाळेचा युनिफॉर्म बघून कणी तुम्ही मला कमेंट करून सांगा की ती कुठली शाळा आहे. आणि ह्या मुलाला बघून कणी मला शाळेची आठवण आली, कारण का सगळ्या माझ्या मैत्रिणींना कणी मी पण आमच्या घरला आणायचो आणि तिथं सायकल वगैरे तुमची पार्क करा वगैरे म्हणून मी सांगायचो, कारण का थोडंसं आमच्या मैदानात जरा प्रॉब्लेम होतं पार्किंगचा, त्याच्यामुळे मी इकडे आणायचं. आणि ते मला सगळं दिवस आठवलं माहिती आहे. मी रेनकोट घातल्यावर लगेच पाऊस गेला आणि खाली गेल्यावर पाऊस होता. असं ना पाऊस आहे का नाही, असं काय करताय सा? मग रेनकोट घालून फिरायचं म्हणजे पाऊस येत नाही. हा चला पट्ट्या बोल. चला चला पाऊस कमी आलाय तरी पण काहीच बरे को भरोसा नहीं मेरे नसीब पे. मैं रेनकोट काढेंगे तो बहुत बड़ा बड़ा आएगा. मैं डालती ऐसा रहने दो. बाहेर एक काम होतं त्यामुळे आम्ही सही गेलो आणि परत रिटर्न घरला आलो आणि वैष्णवीने हे कान करून ठेवलेली आणि हे बघून पप्पांच्या आम्ही लय वेळ शिव्या खाल्ल्या. शिव्या खाऊन परत आम्ही गेलो बाहेर, कारण का आपल्या जे ब्रँडचं जे आता पार्सल्स वगैरे होते ना ते आम्हाला द्यायचे, ते कुरिअर करायचे होते, त्यामुळे तिकडे गेलो. आणि अचानक मला काय झालं काय माहिती, मला असे माझे जुने फोटो बघायची लई हौस आलती आणि एक एक फोटो बघून मला स्वतःच असं वाटायचं की हे का केलंस तू भाई, म्हणजे हे करायची काय गरज होती काय. आणि ही कोण आहे की मला कमेंट करून सांगा. आणि आमचे पप्पा कसलं वाण दिसत बघा, म्हणजे सेम शुभम सारखं, माझ्या भावासारखं. ह्या फोटोमध्ये मी लता मंगेशकर झालतो आणि हा फोटो तर तुम्ही बघायलाच पाहिजे. म्हणजे आमच्या आया हे कुठल्या लेवलचं आम्हाला आवडत होती काय. आणि हा फालतूपणा कोण केलाय की मला नक्की कमेंट करून सांगा का व्हिडिओ चपलाबरोबर फोटो वगैरे काढणं वगैरे वगैरे. आणि हा फोटो जो बघायला लागला की शुभ्यानं आमच्या लपून, आमच्या घरातल्यांच्या पासून लपून त्यानं फोटो काढलेला, कारण आमच्या घरामध्ये तेव्हा फोटोशूट वगैरे काही अलाउड नव्हतं गाईज. आणि हा माझा फेवरेट फोटो होता. आणि हा जो आहे की एवढेच माझे केस होती पण आता लॉंग झाल्यात, पण आता केसांना लई वाईट नजर लागला, माझी पण केस भयानक गळाल्यात. त्याच्यामुळे प्लीज मला हेअर केअर रुटीन असं प्लीज कोणीही विचारू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.